काय तुम्हाला श्रीमंत बनवून आनंदी आयुष्य जगायचं आहे तर तुम्ही योग्य व्हिडिओ निवडले आहे। यामध्ये तुम्हाला अशा 7 स्ट्रॅटेजी सांगणार आहे ज्या तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी आयुष्य जगायला शिकवतील। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण 7वा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे। सो गाइज पॉइंट नंबर 1 राइट युअर गोल अँड स्ट्रॅटेजी। खूप सारी लोक फक्त डे ड्रीमिंग करत राहतात की ते एक दिवस खूप श्रीमंत बनतील, परंतु लेखक म्हणतात की असं केल्याने या सगळ्या गोष्टी फक्त त्यांच्या ब्रेन मध्येच राहतात आणि त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता अजिबात येत नाही। म्हणून आपले जे पण गोल आहेत त्यांना कागदावर लिहा, त्यामध्ये हे सुद्धा लिहा की आपण किती वेळेमध्ये किती पैसा कमावू इच्छितो आणि मग हे सुद्धा लिहा की आपण तो पैसा कसा कमावू शकतो। यानंतर आपल्या टॅलेंटवर किंवा पॅशनवर लक्ष द्या आणि त्यांनाही लिहा। जी पण गोष्ट आपल्याला चांगली वाटते त्याच गोष्टीच्या आधारावर बिझनेस सुरू करण्याचा गोल बनवू शकतो। तुम्ही ऑनलाईन सुद्धा बिझनेस सुरू करू शकता, जसं की डिजिटल मार्केटिंग, ब्लॉग्स रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग एजन्सी, यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया मॅनेजर एक्सेट्रा। जेव्हा सगळं काही कागदावर लिहिलं जाईल तेव्हा ब्रेनला क्लिअर दिसायला लागेल की आपल्याला काय पाहिजे आणि आपण ते कसं अचीव करू। यानंतर आपला ब्रेन स्वतःहून मोटिवेट होत जाईल आणि या गोष्टी करायला लागेल। पॉइंट नंबर 2 गेन नॉलेज। जीवनात श्रीमंत बनण्यासाठी फक्त गोल असणं गरजेचं नाही, तर तो गोल अचीव करण्यासाठी नॉलेज असणं ही गरजेचं आहे। जर आता आपल्याकडे आपल्या गोलला अचीव करण्यासाठी हवं तेवढं नॉलेज नसेल तर पहिले आपल्याला नॉलेज आत्मसात केलं पाहिजे। असं समजा की तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे पण त्यातलं तुम्हाला काहीच जमत नाही, तर तुम्ही त्या गोष्टी शिकू शकता। या गोष्टी यूट्यूबवरच फ्री मध्ये अवेलेबल आहेत, फक्त ते नॉलेज आत्मसात करण्याची भूक हवी। पॉइंट नंबर 3 टेक ऍक्शन। आपल्याकडे कितीही नॉलेज असू द्या, जर आपण त्यासाठी ऍक्शनच नाही घेतली तर त्या नॉलेजचा काही फायदा नाही। आपण जसं नॉलेज घेऊ तसं आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे। आपण ठरवलेल्या कामाची पहिल्या स्टेपने सुरुवात करू शकतो आणि डे बाय डे स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो। जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर तुम्ही एका दिवसात नाही शिकू शकत आणि ते एकदम शिकलेलं तुमच्या डोक्यावरून जाईल। म्हणून रोज थोडं शिकायचं आणि त्याची प्रॅक्टिस करत राहायची, अशानेच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल। पॉइंट नंबर 4 मॅनेज मनी। आपल्याला आपल्या जीवनात वेल्दी बनायचं असेल तर आपल्याला बचत करायला शिकायला लागेल। विनाकारण करणाऱ्या खर्चांना अवॉइड करायला लागेल। आपल्या जिभेला चव लागते म्हणून नुसतं बाहेरचं खाणं आपण बंद केलं पाहिजे आणि घरचं खाल्लं पाहिजे। यामध्ये आपले पैसे सुद्धा वाचतात आणि आपली हेल्थ सुद्धा चांगली राहते। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अंदाज घेऊ शकता की कुठे तुम्ही बचत करू शकता। याद्वारे आपण खूप पैसे बचत करू शकतो आणि कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकतो, जसं की म्युच्युअल फंड मध्ये SIP करू शकता। याने आपण हळूहळू वेल्दी बनत जाऊ। पॉइंट नंबर 5 मॅनेज टाइम। वेळेला आपल्या हातात घ्या। लेखक सांगतात की तुम्हाला पहाटे 5 वाजता उठता आलं पाहिजे, यामुळे आपल्याला दुसऱ्या लोकांपेक्षा जास्त वेळ मिळेल। बरीचशी लोक आळसामुळे 7 किंवा 8 वाजता उठतात। ते एक्सरसाइज नाही करत, ते योगा नाही करत किंवा कोणतंही बुक रीड नाही करत, परंतु तुम्ही सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करू शकता किंवा वॉकवर जाऊ शकता, एखादी नवीन स्किल शिकू शकता किंवा एखादा बुक रीड करू शकता, जेणेकरून तुम्ही इतरांपेक्षा थोडं पुढे जाल। बरीचशी लोक कारण देत बसतात की त्यांना वेळच मिळत नाही, परंतु त्यांना हे कळत नाही की सकाळी लवकर उठल्यानंतर त्यांच्याकडे जास्त वेळ उरेल। एक्सरसाइज किंवा योगा केल्याने तुम्ही हेल्दी राहाल आणि कधी आजारी सुद्धा पडणार नाही। इतरांपेक्षा तुम्ही उत्साही आणि आनंदी आयुष्य जगाल। पॉइंट नंबर 6 लिव्ह इन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट। आपल्या सक्सेस मागे आपल्या एन्व्हायरमेंटचा सुद्धा खूप मोठा हात असतो। जर आपल्या आजूबाजूला नेहमीच निगेटिव्ह लोक असतील तर आपण कधीच ग्रोथ करू शकत नाही। जसं की आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी लोकांसमोर बोलून दाखवतो की मला बिझनेस सुरू करायचा आहे, तेव्हा काही निगेटिव्ह लोक तुम्हाला बोलतील की आता बिझनेस कुठे चालतात आणि आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना कुठे बिझनेस झेपेल, त्यापेक्षा नोकरीच कर म्हणतील। काही तर म्हणतील की पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं कारण आहे, परंतु हे आपल्या माइंडसेटवर अवलंबून आहे। जर आपल्याकडे पैसा आला तर त्यातील काही पैसा सत्कार्यासाठी लावला तर तो चांगलाच आहे। पैसा कधीच चांगला अथवा वाईट नसतो, तर तो वापरणाऱ्याच्या विचारांवर अवलंबून आहे। जर तुम्ही पैशाला वाईट बोलत राहाल तर पैसा आपल्यापासून दूर जाईल। म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आणि अशाच लोकांसोबत मैत्री करायची जे पॉझिटिव्ह राहतात आणि आपल्याला सपोर्ट करतात। पॉइंट नंबर 7 लिव्ह अ बॅलन्स लाईफ। शेवटी लेखक म्हणतात की आपल्या सगळ्यांना एक चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे। चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याकडे हेल्थ, वेल्थ आणि दुसऱ्यांना हेल्प करण्याचा माइंडसेट हवा। आपल्याला लाईफ मध्ये मोठे गोल बनवता आले पाहिजेत आणि खूप पैसा कमवण्याचा विचार ठेवता आला पाहिजे। पैशाने सुख सुविधा आपण विकत घेऊ शकतो आणि हवी तेवढी चॅरिटी सुद्धा करू शकतो। याने आपण स्वतःची आणि समाजाची सुद्धा हेल्प करतो। जेव्हा आपण दुसऱ्याला हेल्प करतो तेव्हा कधी आपल्याला गरज पडते तेव्हा समोरचा सुद्धा आपल्याला मदत करू शकतो। या सगळ्यांसाठी माइंडसेट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट शिकायचा असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा, मी तुम्हाला तेथेच भेटेल। थँक्स फॉर वॉचिंग।